नमस्कार मंडळी. रोज डाळ भात खाऊन कंटाळा आला आहे तर हे करून नक्की बघा. आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी काळी मिरी घेतलेली आहे. काळी मिरी जास्तही नाही घ्यायची, नाही तर मग चरखा मारतो. जिरे, धने, काश्मीरी मिरची, कढीपत्ता, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. सो इथे बघा मसाला रेडी करून घेतलेला आहे. आणि ते पाणी घेतले वाटीमध्ये आणि चिंच टाकून घेतलेले आहेत. सो चिंच थोडे वेळ मुरतून द्यायचे. आणि ते कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेलामध्ये मोहरी तडतडली की मग कढीपत्ता, हिंग टाकून घ्यायचं आणि तेव्हा मसाला रेडी केलेला तो टाकून घ्यायचा आणि थोडंसं परतवून घ्यायचा. हा एकदम मस्त सुगंध सुटलेला. आणि 4 ते 5 टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत ते टाकून घेते. थोडंसं परतवून घ्यायचं आहे टोमॅटो आणि मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे मुरायला लवकर मदत होते. सो इथे मीठ टाकून थोडं परतवून घ्यायचं. लाल तिखट टाकायचे आणि मंद आचेवर 2 मिनटं वाफवून घ्यायचं. त्यानंतर पाणी ॲड करायचं आहे आणि उकळी आली की बघा इथे चिंचेचं पाणी आपला रेडी झालेलं आहे, तो टाकून घ्यायचं. इथे चिंचेचं पाणी टाकते आणि उकळी आलेली आहे. 5 मिनटं एक उकळी काढून घ्यायची. टोमॅटो एकदम चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत. इथे बघा रस्सम रेडी आहे. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. एकदमच टेस्टी झालेली. तुम्हीही ट्राय करून बघा नक्की. अशी साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटो रसम. इथे माझा भातही रेडी झालेला आहे. सो यावर मी मस्त असं रसम आणि भातच खाणार आहे. तर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.